हे गाइस, गुड मॉर्निंग. स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही परत आलो शाळेवरती काम करायला आणि आमच्यासोबत आज नवीन माणूस आलेला आहे, गट्टू. आता यांना आपण प्रॅक्टिससाठी आलेला आहे. आपण खाली जाऊन तुम्हाला दाखवतो कालचं काम किती झालेलं ते. हे बघा, एवढं कालचं काम ड्रॉइंग टाकून आता हेच याच्यावरतीच काम करूया दुसरं. आणि इकडनं हे लावलं आहे, इथे पण बनवायचं आहे. तर मित्रांनो, हे बघा, आज याच्यावरती बॅकग्राऊंड उडवायचं आहे म्हणून हा याच्याने उडवायचा आहे गंध. हे बघा. आणि नंतर याच्यावर फायनल डिटेल काम करायला स्टार्ट करायचं आहे याच्यावरती. काल आपलं काम अर्ध झालेलं, आता फक्त येल्लो दिसतोय ना, याच्यामध्ये ग्रीन टाकायचं आहे. आणि गरमी पण खूप आहे, थोडं लेट आलो आहे आम्ही. तर मित्रांनो, तिकडनं कॉम्प्रेसर चालू केलेला आहे, बॅकग्राऊंड करतं. आणि इकडे आपल्याला काम दिलेलं आहे, हे आपल्याला करायचं आहे. कारण तिकडे ते मारून नंतर आपण फिनिश करत येऊ, तोपर्यंत हे काम करूया आपण, कालचं अर्ध राहिलेलं. तर बघा मित्रांनो, एक कॉम्प्रेसर आणलेलं होतं वरती, त्याच्याने प्रेशर नाही जास्त येत म्हणून आपण दुसरी कॉम्प्रेसर मशीन मागवली. हे बघा, एवढं झालं आहे ग्रीनमध्ये. आता डिटेलमध्ये करायचं बाकी आहे, फक्त बोर्ड लास्ट लाईन. आणि तुम्हाला दाखवतोय, आज 2 जण काम करायला आले आहेत आमच्यासोबत. हे बघा, ते काम चालू आहे. आणि याच्यावरती स्केचिंग करायचे आहेत मला. आणि हा कॉम्प्रेसर आहे आणलेला कॉम्प्रेसर. तर पाईप थोडं हे होतं आहे. ही पाईप आपल्याला जोडायचं आहे याच्यामध्ये, पण लहान पाईप आहे ही वाली. बघू काहीतरी. तर मित्रांनो, आपल्याला याच्यावरती आता बनवायचं आहे स्केचिंग वगैरे पूर्ण. योगासन इथून तिथपर्यंत दाखवायचं आहे. 10-11 आहेत ते बसवायचे याच्यामध्ये योगावाले. आणि शिडी बघा, शिडीवर चढून मला स्केचिंग करावं लागेल म्हणून थोडं भीती वाटतं. आणि गरमी पण खूप वाढली, सूर्य पण ते वरती आहे, डोक्यावरती आलं आहे. आणि तिथलं स्केचिंग झालेलं आहे, एवढं बाकी आहे. याच्यामध्ये कलर बॅकग्राऊंड वगैरे मारेल मी स्केचिंग करू नंतर. तर बघा, तुम्हाला वरती स्केच दाखवतो, दिसत असतील नाही माहिती. हे बघा, 4 फिगर बसवलेत योगासनमध्ये वरती. आणि तेवढं काम झालं आहे. आणि शिडी नाही आमच्याकडे, शिडी घेऊन गेले ते. दुसऱ्यांची शिडी होती म्हणून ते त्यांचं काम आहे, तिथे घेऊन गेले. मग आम्ही खालचं काम आहे ना, ते करतोय. आणि तिकडनं 2 मुलं आहेत, त्यांना तिकडनं पाठवलं आहे. आणि तिथे ते काम करतील, मग मला स्टार्ट करावं लागेल इथे मेन फिगरवरती. हे पूर्ण झाल्यावर पूर्ण बॅकग्राऊंड हा द्यायचा आहे वरती आणि खालती, म्हणून राहुल दादा देतोय ते बॅकग्राऊंड गनने कॉम्प्रेसरमधून. आणि वरती बघा, वरती तिथे काय पकडायला पण नाही, एवढी भीती वाटते वरती चढून ना शिडीवरून स्केचिंग करावं लागेल तेवढे. हे किती 4 केले, अजून किती 7 असतील बाकी अजून. ते 1 इथे, 2 इथे. हां, ते तेवढे 11 आहेत याच्यामध्ये. 11 बसवायचे, 7 इथे येईल. 1 2 3 4 5 6 7 येईल तेवढं.
बसतील ह्याच्यामध्ये. आणि पूर्ण बाहेरून केल्यानंतर आतमध्ये स्टार्ट करायचं आहे, कारण आता केलं तर पाऊस सकाळी पण थोडाफार आमच्या तिकडे पाऊस आलेलं. आणि हां सकाळी भीती वाटते, कारण लवकरचं बाहेरचं काम लवकर संपवायचं आहे आपल्याला एवढं. आणि आज किती वाजले, 4 वाजले, 4:30 वाजलेच. आज पण खूप लवकर टाईम झाला आहे. आणि इथे पण करायचं आहे आपल्याला, याच्यावरती पण हा वरंडा आहे, म्हणजे लहान वर्ग आहेत याच्यावरती. आणि इकडे पण करायचं आहे, हे पूर्ण भिंत घ्यायची आहे बाजूची, आणि इकडनं पण. आणि हे बघा लहानपणी आपण याच्यावरती खेळायचो, ते गेले दिवस. फक्त आता राहिले फक्त आठवणी तेवढंच. तर लवकर काम करूया आपण. आणि तुम्हाला तिकडनं दाखवतो, 2 मुलं काम करत आहेत, ते गट्टू आणि आदेश दोघे काम करत आहेत. हे बघा याच्यावरती वरती काम करत आहे. आणि खालती हे केलं की लगेच मी फिनिश करत घेऊन येतो वरून डायरेक्ट फिनिश करत खाली यायचं आहे डायरेक्ट. तोपर्यंत यांना एवढं हे करून देतो, नंतर फायनल होईल पूर्ण. नंतर फक्त आपलं आतलं काम राहील. तर बघा मित्रांनो, थोडंफार वरती मी फिनिश केलं आहे. तिथे मला दाखवतो, हे बघा तिथे मी फिनिश केलं आहे तेवढं. आणि इकडलं थोडं झालं आहे. आणि 6 वाजले म्हणून आज जातो आहे. आज उद्या पूर्ण होईल फायनल. आणि अजून तुम्हाला तिकडनं दाखवतो आहे, थोडंफार झालेलं आहे. हे बघा इथे बॅकग्राऊंड थोडं झालं आहे इकडनं. हे बघा इथे अजून याच्यावरती स्केचिंग करायचं, टाकायचं बाकी आहे. पुन्हा नंतर बॅकग्राऊंड केला की ह्या पूर्ण होतील उद्यापर्यंत. आता जाऊया घरी, पॅकिंग करूया आपण. तर मित्रांनो, आजचं काम एवढंच सोडून आम्ही जातो आहे घरी. पण आता आमच्यासोबत आलेला होता राहुल दादा, तो घरी गेला. आणि आता आम्ही दोघेच जातो आहे, गट्टू आणि मी. तर आता लवकर घरी जाऊ. काहीतरी प्रोग्राम आहे घरी, ते बघू आपण जाऊन. तर मित्रांनो, घरी आल्या खूप लागलेलं होतं. दुपारी पण काय खाल्लं नाही आणि असंच राहिलो. आणि आता 7 वाजले संध्याकाळचे. सकाळी 10ला खाल्लेलं, आता संध्याकाळचे 7 वाजले डायरेक्ट खातो आहे. आणि घरी येऊन बघतो तर हे बघा काय डाळ. आमच्या घरी असंच डाळ आणि भाकर खातो. आणि बघा हे काय घेऊन आले, जाम, एवढे मोठे जाम. हे बघा मित्रांनो, एवढे मोठे जाम. यांना मिक्स करून आपण खाऊ. एवढे कधीपासून हे पहिल्यांदा या वर्षीचं जाम खातोय मी. ही बापरे, हे बघा. हे बघ एकदम मस्त. मी आताच रील्स पाहिली हे असं करून खायचं, आणि लगेच भाऊने बनवून पण दिलं. तुम्ही पण असं करून खाल्लं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कधी घेऊन टाक.
हे बघा खूपच म्हणजे खूपच छान लागतोय जाम. आमच्या घरी पण होतं पण ते झाड कट केलं.